जय हिंद मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत करतो. खूप दिवस झाले जंगलामध्ये तर आम्ही फिरतोय, तसं गस्ती वगैरे करत आहोत. परंतु ब्लॉग बनवणं थांबलं होतं सध्या. तर आज अशाच माझ्या या नवीन ब्लॉगने तुम्हाला मी उन्हाळ्याचं जंगल कसं दिसतं ते दाखवणार आहे. अशातच आजच्या जंगल गस्तीमध्ये माझ्यासोबत आहे हर्षल पावरा आणि जुबेर तडवी, जे आमचे वनरक्षक आहेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जंगल कसं बोलतं आणि जे बर्ड्स असतात ते पाण्याच्या शोधामध्ये कसे फिरत असतात, या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे. मी आता ज्या स्पॉटवर आहे, या स्पॉटवर इंडियन पिट्टाचा हॅबिटेट आहे. पॅराडाईज फ्लाय कॅचरचे मेल फिमेलसुद्धा असते आणि जे कॉमन बर्ड्स आहेत आपल्या सातपुड्यामधले, ते त्यांची सगळ्यांच्या इथं हॅबिटेट आहे. आता जस्ट मला पॅराडाईज फ्लाय कॅचरची सायटिंग झाली. ओरिएंटल मॅकपाय रोबिनसुद्धा मला दिसला. आणि हा जो स्पॉट आहे मित्रांनो, हा सातपुड्यातील डीप फॉरेस्ट म्हणायला काहीच हरकत नाही. फार उंच उंच असे इथं वृक्ष आहेत. हे बघा, धावड्याचं वृक्ष आहे. समोरच पळस आहे. बेहडासुद्धा आहे, ज्याला टर्मिनेलिया बेलेरिका म्हणतात. चारुड्यांची मोठी मोठी झाडंसुद्धा आहेत आणि काही जे सलई आहे तर ते उन्हाच्या सीझननुसार ते वाढलेले आहेत. मोहाची फुले सध्या आता गळून खाली पडली असल्यामुळे मोहा फुलाचा सीझन गेल्याने मोहा ह्या वृक्षाला सुद्धा हिरवी पाली फुटलेली आहे. आपल्यासोबत आहेत आमचे वनसेवक सुंदरभाऊ बारेला, तसेच सुभाषभाऊ बारेला सुद्धा आहेत आणि आमचे पहिलवान बारेला सुद्धा आहेत, जे समोर जंगलाचे निरीक्षण करत आहेत. तर आज आपल्याला सुंदरभाऊ मागच्या वर्षाचा त्यांचा आणि माझ्यासोबतचा जंगलाचा एक्सपिरियन्स आमचे जे वनरक्षक आहेत हर्षल पावरा, जुबेर तडवी यांना ते सांगणार आहेत. तर ऐकूया आपण त्यांच्याकडून जंगलाबद्दलचा एक्सपिरियन्स. आम्ही जंगलात आलो निसर्ग, आणि नावजी बाबा होतं तिथं होतो तिथं, आणि तोडताना आवाज आला आम्हाला. मग आम्ही हळू खाली उतरलो आणि गेलो आणि तिथं बाजूला थांबलो. अर्धा तास ते बोलत होते आणि नंतर आम्ही गेलो त्यांना हळूहळू. ते दोन लोक होते, त्याचा पाठलाग केला आणि इकडावरती आम्ही त्यांना त्याचा पाठलाग केला. त्यांनी वरती गेले ते, मग वरती जाताना आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला आणि ते आरोपी आमच्यावर हल्ला केला कुऱ्हाडीने. ते आम्ही सगळे 3-4 जण होतं. मग ते पळाले आम्हाला बघून. मग 3-4 किलोमीटर त्यांना पाठलाग केला. काही पण त्यांचं ते माल सापडला आम्हाला, ते माल जप्त केलं. आणि आम्ही असं बऱ्याच वेळ जंगलात येतो, असं काही बऱ्याच वेळ घडत असतं. तर मित्रांनो, अशाच प्रकारे सुंदरभाऊंनी आम्हाला मागच्या वर्षाच्या मी आणि त्यांच्यासोबतचा जंगलाचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. आमचे काही वनसेवक आहेत, त्यांच्यामध्ये फार असा जंगलाबद्दलचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, परंतु बोलण्याची त्यांना भीती असल्यामुळे ते कॅमेरासमोर बोलायला थोडं घाबरतात. परंतु काही असे ना, आमचे सगळे वनसेवक हे जंगलासाठी फार एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी जो जंगलाचा संरक्षण आणि संवर्धनाचा जो वसा हाती घेतलेला आहे, तो नेहमी मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो की आपण जंगलाच्या संरक्षणासाठी नेहमी असंच तत्पर राहावं.
आम्ही आता जंगल गस्ती करून आलो, थोडं थकले होतो, तर आम्ही आता मस्तपैकी घरून आणलेल्या डब्यांचा आनंद घेत आहोत खायचा. त्याच्यामध्ये भाजी यानं भोजन करतोय आम्ही सगळे मिळून. का भाजी आहे, अजून काय काय भाजी अजून चिंचाची भाजी आहे, कच्ची रोटी, अजून बाजरीची रोटी, गहूची रोटी, वांग्याची भाजी असं सगळं आम्ही मिक्स करून खातोय. भोजनाचा आनंद घेताना मस्त टेस्ट आहे मकाची भाजीची, एक नंबर. मित्रांनो, आता आम्ही जंगलाच्या बाहेर निघत आहोत. जंगल गस्ती दरम्यान आम्हाला फार आज ऊन लागले, परंतु एक जंगलात फिरायची सवय असल्यामुळे आम्हाला टेम्परेचरचा एवढा काय आमच्यावर परिणाम होत नाही. आम्ही तशी काळजी घेत असतो, पाणी भरपूर प्रमाणात प्यावं लागतं, तेव्हाच जंगल गस्ती दरम्यानचा दिवस हा चांगला जातो. तर मित्रांनो, आम्ही आता हळूहळू जंगलाच्या बाहेर निघत आहोत. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या 12 मेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मचानावर बसून बुद्ध पौर्णिमे प्राणी गणना केली जाणार आहे. तर ती गणना कशा पद्धतीने होते आणि त्याच्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. थांबतो. जय हिंद.